मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक पारधी यांना निलंबित करण्याची मागणी। एड्स डे सप्ताहानिमित्त शहरातून काढण्यात आली जनजागृती रॅली। सुतार समाज महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर विश्वकर्मा भवन येथे बैठक संपन्न। मोहन देसले यांना पदोन्नती मिळाल्यामुळे करण्यात आला सत्कार। आणि राज्यस्तरीय पर्यावरण ज्ञान व रंगभरण स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सूर्यवंशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना निलंबित करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी साक्री शहर भाजपतर्फे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आले। साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय सूर्यवंशी व पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी साक्री शहर भाजपतर्फे तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की चित्रपटात कायद्याचे रक्षण करणारा पोलीस अधिकारी आपले कर्तव्य बजावतो म्हणून त्याची राजकीय पुढारी बदली करतात, तसाच प्रकार साक्री शहरात घडला आहे। गेल्या काही दिवसापूर्वी साक्री तालुक्याचे आमदार मंजुळा गावित यांचे पती तुळशीराम गावित व पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांच्यात भ्रमणध्वनीवरती किरकोळ वाद होऊन पोलीस निरीक्षक मोतीराम निकम यांची तात्काळ बदली करण्यात आली। त्यांच्या जागी साक्री प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून संजय सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली। तडकाफडकी बदलीमुळे साक्री तालुक्यातील दोन राजकीय गट आमने सामने आल्याचे दिसून येत आहे। आता तर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी साक्रीचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय सूर्यवंशी व पिंपळनेरचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या निलंबनाची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, धुळे पोलीस अधीक्षक व तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे। निवेदनात म्हटले आहे की मोतीराम निकम यांची साक्री पोलीस ठाण्या येथून बदली झाल्यामुळे याचा आनंद व्यक्त करण्यासाठी दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी तुळशीराम गावित व त्यांच्या कार्यकर्त्यांनी साक्री बंदचे आवाहन केले व विश्रामगृहात कार्यक्रम ठेवला होता। साहजिकच तो पोलिसांविरुद्ध कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमात नूतन पोलीस निरीक्षक संजय सूर्यवंशी, पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते। यावेळी पोलीस निरीक्षक संजय सूर्यवंशी यांनी असे बोलले की काय योगायोग आहे गावित साहेब, तुम्ही पूर्वीच्या अधिकारीची तक्रार होऊन त्याची बदली होणे व माझी पोलीस ठाणे येथे नियुक्ती झाली म्हणून मी या ठिकाणी तुमचे व तुमच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करायला आलो आहे। तरी तुम्ही व तुमच्या कार्यकर्त्यांनी मला साक्री येथे कायम करण्याकरता सहकार्य करावे ही विनंती करण्यास आलेलो आहे। वरील दोन्ही अधिकाऱ्यांनी पोलिसांविरुद्ध कार्यक्रमात शाल श्रीफळ घेतला व त्या ठिकाणी पोलिसांविरुद्ध जाहीर वक्तव्य केली। ही बाब अतिशय गंभीर, संतापजनक, लाजिरवाणी आहे। या दोन्ही अधिकाऱ्यांनी पोलीस विरुद्ध सार्वजनिक भूमिका व एका विशिष्ट पक्षाचे जाहीरपणे समर्थन केल्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी भाजप विधानसभा प्रमुख मोहन सूर्यवंशी, धुळे जिल्हा सरचिटणीस देवेंद्र आजबे, शिवचरण सूर्यवंशी, डॉक्टर रंजन गावित व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 8-10 दिवसापूर्वी जे या ठिकाणी साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोतीरामजी निकम यांच्या काही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावामुळे पोलीस अधीक्षकांना भेटून राजकीय दबावामुळे त्यांची बदली झाली। त्या संदर्भात दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी मोर्चा होता। त्या मोर्चाच्या ठिकाणी नवयुक्त पोलीस अधिकारी संजय सूर्यवंशी व पिंपळनेर पोलीस स्टेशनचे API गायकवाड पारधी साहेब हे दोन्ही अधिकारी त्या ठिकाणी पोलिसांच्या विरोधात असलेल्या आंदोलनामध्ये व्यासपीठावर बसून त्या ठिकाणी भाषणं केले आणि ते म्हणाले की साहेब, तुम्ही तक्रार केली नसती तर आम्ही या ठिकाणी आम्ही आलो नसतो, तुमच्यामुळे आलो आणि तुमच्या अधिकाऱ्यांचा आम्ही आभार मानतो। त्यासाठी आमचे विधानसभेचे नेते भाजपाचे माननीय इंजिनियर मोहन सूर्यवंशी रावसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री साहेब या सर्वांना आम्ही निवेदन दिले आहे। SP साहेबांना बी निवेदन दिलेलं आहे। SP साहेबांना मोतीराम निकम साहेबांच्या बाजूने आमचे प्रचंड अनेक लोक त्या ठिकाणी शिष्टमंडळ घेऊन भेटलेले आहे, परंतु SP साहेबांनी राजकीय दबावामुळे एका शिष्टमंडळाचं ऐकून बदली केलेली आहे। परंतु आम्ही सगळे प्रमुख लोक त्या ठिकाणी साक्रीच्या नगराध्यक्ष जयश्रीताई पवार होत्या, सर्व प्रमुख लोक त्या ठिकाणी गेलेलो आहोत। SP साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। तातडीने संजय सूर्यवंशी
आणि API पारधी साहेब यांना निलंबित करावं, कारण की हे कायद्याच्या पलीकडे म्हणजे या तालुक्यात कायदा सुव्यवस्था आहे का नाही याचा प्रश्नचिन्ह सर्वसामान्य नागरिकांना होतो. म्हणजे याच्या पुढे लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये जावं की कुठल्या तरी ऑफिसमध्ये जावं याचा लोकांना प्रश्नचिन्ह आहे. आणि हे लवकरात लवकर या 2 लोकांना निलंबित करावं SP साहेबांनी आणि त्या संदर्भात लवकरात लवकर SP साहेबांनी निर्णय घ्यावा आणि मोतीराम निकम साहेबांना पुन्हा या ठिकाणी करावं अशी आम्ही विनंती करतो. अन्यथा 20-25 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टी साक्री तालुका म्हणून इंजिनियर मोहन सूर्यवंशी रावसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही धुळे जिल्हा अधिकाऱ्यावर मोर्चा काढू आणि सातत्याने आम्ही गृहमंत्री साहेबांना पुन्हा भेटून पुन्हा याची आम्ही पाठपुरावा करू, एवढीच आमची विनंती आहे. धुळे शहरातील सेवा हॉस्पिटल व सेवा नर्सिंग इन्स्टिट्यूट मार्फत एड्स डे सप्ताहानिमित्त शहरात जनजागृतीपर रॅली काढून प्रबोधन करण्यात आले. धुळे शहरातील सेवा हॉस्पिटल व सेवा नर्सिंग इन्स्टिट्यूट मार्फत एड्स डे सप्ताहानिमित्त शहरातून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. रॅलीत HIV विषयी जनजागृती करीत जनतेसोबत चर्चेतून माहिती देण्यात आली. सेवा हॉस्पिटलपासून रॅलीस सुरुवात करण्यात आली. आयकर भवन मार्गे सेवा हॉस्पिटल येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या प्रसंगी प्राध्यापक मोनाल जांभूळकर, डॉक्टर कुणाल मेहता, मोहित वाडेकर, शुभम सोनवणे, परवेश शहा, गोकुळ बागोल, निकिता मोहोळकर, निर्मला बारेला, पल्लवी पवार, श्रुतिका वाणी, धनश्री घोडे, दिव्या वाघमारे आदी उपस्थित होते. येथून कार्यरत असून आम्ही एड्स डे या निमित्त फक्त एड्स डे निमित्तच नाही तर आम्ही पूर्ण एड्स सप्ताह हे राबवण्यात येत आहे. तरी एड्स हा एक असा संसर्गजन्य आजार आहे ज्याची माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलीच पाहिजे. त्याच्यासोबत त्यांना ही पण माहिती पाहिजे की एड्समुळे ते बरेच कोणते प्रकारचे आजार होतात ते पण माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आज भारतामध्ये 31 मिलियन म्हणजे 31 मिलियनपेक्षा पण खूप जास्त आजार हे झालेले आहेत. त्याच्याचमुळे प्रत्येक व्यक्तींपर्यंत हा आजाराबद्दल माहिती असणे गरजेचं आहे. याच निमित्त तर आज आम्ही याचं एड्स डे निमित्त याचेच आम्ही प्रसार करत आहे, जेणेकरून प्रत्येक व्यक्तींना याची समज येईल आणि जाणीव येईल आणि तेच प्रत्येक गोष्टी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ते फॉलो करतील आणि ते त्यांच्या उपयोगी काम करतील. धन्यवाद. तर आम्ही आज सेवा हॉस्पिटल धुळे येथून संसर्गजन्य आजार एड्स डे निमित्त सेवा हॉस्पिटल इथून आम्ही संतोषी मातापर्यंत रॅली काढलेली आहे. तर संतोषी माता त्याच्यानंतर आयकर भवन येथून आम्ही पुन्हा सेवा हॉस्पिटलपर्यंत पुन्हा परत जाणार आहे. महाराष्ट्र राज्य विश्वकर्मी सुतार समाजातर्फे आळंदी येथे आयोजित सुतार समाज महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर समन्वय समितीची बैठक शहरातील विश्वकर्मा भवन येथे संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य विश्वकर्मी सुतार समाज समन्वयक समितीची सुतार समाज महामेळाव्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक 100 फुटी रोडवरील विश्वकर्मा भवन येथे मंगळवारी संपन्न झाली. महाराष्ट्र राज्य विश्वकर्मी सुतार समाज समन्वयक समिती यांच्या संकल्पनेतून सकल सुतार समाज महाराष्ट्र राज्य व सहभागी संस्था यांच्या वतीने आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळा 332 प्रदक्षिणा रोड संतभूमी देवाची पुणे या ठिकाणी राज्यस्तरीय सुतार समाज महामेळावा 2023 चे 24 डिसेंबर 2023 रोजी आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सदर मेळाव्याचे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची उपस्थिती लाभणार असून या कार्यक्रम प्रसंगी आमदार बच्चू कडू, आमदार महेश लांडगे, आमदार दिलीप मोहिते पाटील, लोकशाही मराठी न्यूजचे मुख्य संपादक कमलेश सुतार आदी मान्यवर पदाधिकारी देखील उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार डॉक्टर संजय रायमुलकर हे असून या भव्य राज्यस्तरीय सुतार समाज महामेळावा 2023 मेळाव्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा तालुका स्तरावर समाज संस्थांच्या ठरावानुसार व सामाजिक कार्यकर्त्यांचा विचार सहभागातून विश्वकर्मी समाजासाठी सामाजिक न्याय, शैक्षणिक स्तर व आर्थिक सक्षमीकरणासह समाज प्रबोधन आणि विविध समाजाभिमुख उपक्रम राबवण्यासाठीचा संकल्प या महामेळाव्यात सार्थ होणार आहे. महाराष्ट्राच्या पावनभूमीत संत महापुरुषांच्या विचारांच्या प्रेरणेतून आणि स्वातंत्र्य लढ्यातील विश्वकर्मी यांच्या क्रांतिकारी त्याग बलिदानाचा वारसा व वसाहत असलेल्या समाज चळवळीच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीचा आढावा व समाजातील आव्हाने व उपलब्ध दिशा व सर्व सुतार समाज बांधवांचा विचार सहभागातून या महामेळाव्यात मांडण्याचा उद्देश असून दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता धुळे शहरातील कोरकेनगर जवळ असलेल्या श्री विश्वकर्मा भवन या ठिकाणी बैठक घेण्यात आली.
यावेळी बैठकीप्रसंगी सोळे सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धुळे शहर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे समाज बांधवांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या जाहिरातीमार्फत या ठिकाणी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येत असते। त्यातून समाज बांधवांच्या संपर्क व्यवसायाची देखील माहिती होत असते, त्याचं प्रकाशन करण्यात आलं। तर या बैठकीत दिनांक 24 डिसेंबर 2023च्या महामेळाव्यात मोठ्या संख्येने सुतार समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। या प्रसंगी दीपक सेलार, नरेश हिरे, कैलास देवरे, दिनेश कुवर, दिनेश शार्दूल, विनायक चव्हाण, सुभाष वाडेकर, सोमनाथ वाघ, गुलाब सुतार, आबा देवरे, राजेंद्र मोरे, विलास सोनवणे, निलेश सूर्यवंशी, दीपक भागुल, कैलास शेलार, विलास मोरे, विजय शेलार, देवेंद्र शेलार, महेंद्र सोनवणे, सुनील सोनवणे, राजेंद्र सूर्यवंशी, राहुल वाडेकर, प्रवीण चव्हाण, राघवेंद्र वाडेकर, किशोर शेलार, हर्षल सोनवणे, किरण वाघ आदी उपस्थित होते। या समन्वय समितीच्या बैठकीप्रसंगी सोळे सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री सुरेशजी वाघ, संतोषजी वाघ व त्यांच्या टीमने सालाबादप्रमाणे याही वर्षी 9 वर्षाचं अभिनंदन करण्याकरता नवीन कॅलेंडरची निर्मिती केलेली आहे। दरवर्षी शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ विश्वकर्मा जयंती उत्सव किंवा 9 वर्षाच्या स्वागतासाठी नवीन कॅलेंडरची छपाई करून प्रत्येक समाजाच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते। त्यांनी यावर्षी देखील 2024च्या स्वागतासाठी परत नवीन कॅलेंडर निर्मिती केलेली आहे। त्या कॅलेंडरमध्ये बहुतेक सर्व समाज बांधवांना जाहिरातीच्या स्वरूपातून निधी गोळा करून त्यातून त्याचा खर्च भागवलेला आहे आणि समाजाच्या घराघरापर्यंत हा कॅलेंडर पोहोचण्याचा आणि शुभेच्छा देण्याचा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे। मी दीपक शेलार, माजी नगरसेवक, या कार्यक्रमातून त्यांना भरपूर शुभेच्छा देतो। आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या सुतार समाज सेवा मंडळाचे सेक्रेटरी आदरणीय नरेशजी हिरे, धुळे ग्रामीण संस्थेचे कैलासजी मोरे, आमचे प्राध्यापक डॉक्टर नितीनजी कापडे सर, आमचे खजिनदार विजयजी शेलार, तक्रार निवारण समितीचे चेअरमन श्री राजेंद्रजी मोरे, शैक्षणिक मंडळाचे उपाध्यक्ष कैलासजी शेलार, तसेच कार्याध्यक्ष किशोरजी शेलार व मोहाडी येथील सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे देवेंद्रजी शेलार व त्यांचे सर्व कार्यकारी सदस्य या ठिकाणी भरभरून उपस्थित होते व तसेच या कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आमचे परमस्नेही दिनेशजी शार्दूल, माजी नगरसेवक हे देखील उपस्थित होते। या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। कार्यक्रम संपला इथे जाहीर ठेवतो। विश्वकर्मी समन्वय समितीने 24 डिसेंबर 2023 रोजी आळंदी येथे महामेळावा आयोजित केला आहे। त्या मेळाव्यासाठी समाजातील तळागाळातील समाज बांधवांनी उपस्थित राहून आपलं शक्ती प्रदर्शन करावं असं मी समाज बांधवांना समाजातर्फे आवाहन करतो। या आव्हानाकरता विश्वकर्मा संस्था धुळे, सुतार समाज सेवा मंडळ धुळे, विश्वकर्मा फाउंडेशन धुळे, सोळे सुतार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ धुळे या संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारीने संपूर्ण समाजाला आवाहन केलेलं आहे। त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे व आपली जास्तीत जास्त संख्या त्या ठिकाणी दाखवावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। धुळ्याचे सुपुत्र मोहन देसले यांना नाशिक विभागीय मंडळात विभागीय सचिव म्हणून पदोन्नती मिळाल्यामुळे त्यांचा JR सिटी हायस्कूलच्या हॉल येथे सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला। जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माध्यमिक मोहन देसले यांना विभागीय सचिव म्हणून नाशिक विभागीय मंडळात पदोन्नती मिळाल्यामुळे त्यांचा माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर व मुख्याध्यापक संघटनेतर्फे सन्मान व गौरव सोहळ्याचा कार्यक्रम JR सिटी हायस्कूलच्या हॉलमध्ये संपन्न झाला। मोहन देसले हे धुळे जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांना विभागीय सचिव म्हणून पदोन्नती मिळाल्यामुळे धुळे जिल्ह्याचे नाव उंचावले आहे। त्या पार्श्वभूमीवर मोहन देसले यांचा सन्मान व गौरव सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी DJ मराठे, RV पाटील, संजय पवार, UD तोरवणे, सतीश पाटील, विटी गवळे, राजेंद्र बदाने, नितीन ठाकूर, SR देवरे, देवानंद ठाकूर, रवींद्र वाणी, जयपाल देशमुख, राम पाटील, राजेश शिरुडे, शमशुल हसन, मोहम्मद गुफरान, मुरलीधर मोरे आदी उपस्थित होते। आणि सगळे ओळखीचे होते, सगळ्यांकडून प्रेमही मिळालं, सगळ्यांनी सांभाळूनही घेतलं। काय झाली असेल चूक एखादी दुसरी पाहिलं तर ती लक्षात आणून दिली, सर हे असं झालेलं आहे, लगेच मी ते दुरुस्त केलं असेल। कारण कामाच्या ओघात जो काम करतो तोच नाही तर असे बरेच अधिकारी आहेत, नो वर्क नो मिस्टेक, तुम्ही ते बघितलेले आहे, बरोबर आहे, मी त्याचं नाव घेत नाही। पण कसं आहे, काम करणाऱ्याकडनं चुका होतात, पण त्या जर लक्षात आणून दिल्या, आणि बघा चूक मध्ये पण 2 प्रकार असतात,
एक जाणीवपूर्वक केलेली चूक आणि काय म्हणतात त्याला दुसरी बोनाफाईड मिस्टेक, नकळत झालेली चूक. तर ती तशी चूक जर झाली असेल कोणी ऍग्री करते. अशा एक दोन चुका पण झाल्या, त्यात तुम्ही लक्षात आणून दिल्या. आता तुम्ही का म्हणतोय तुमच्यातल्याच कोणी केलं. तर ते पाकळे सरांचं मग अशी नाव घ्यायचं राहून दिलं माझ्याकडे. पण पाकळे सरांनी पण एक दोन वेळा मला काही सूचना केल्या, त्याही मी अंमलात आणल्या. एकदा तर त्यांच्या शाळेत गेलो आणि त्याच्या मुख्याध्यापकाला रागवलं गेलं थोडस, तो चक्कर पळून गेले. मी घाबरलो बघायला काय झालं. पण ते ज्या लगेच डॉक्टर बोलवले त्यांना. असे काही प्रसंग आहेत की एक तर माझा स्वभाव, माझा चेहरा आधी थोडासा रागीट दिसतो असं मला लोक सांगतात. प्रत्येक बारीक सारीक गोष्टी आणि देवाने दिलेली एक देण आहे स्मरणशक्ती चांगली आहे. तेव्हा तुमच्या सगळ्यांची नावं लक्षात राहतात, कामं लक्षात राहतात, फाईल लक्षात राहते. कुठे तो कागद ठेवला आहे, कुठे ती फाईल ठेवली आहे, मी कधी दिली होती, हे सगळं यांना मी नेहमी सांगत असतो. शिक्षणाधिकारी माननीय नानासाहेब मोहनजी देसाई यांची पदोन्नती झाली. शिक्षण उपसंचालक अर्थातच नाशिक विभागीय शिक्षण मंडळ या सचिवपदी त्यांना बढती मिळाली. हे आपलं नाशिक विभागाचं, आपल्या जिल्ह्याचं एक मोठं भूषण होतं. या संदर्भामध्ये जिल्ह्याच्या तमाम शैक्षणिक संघटना एकत्र येऊन आज त्यांचा सन्मान आणि सत्कार सोहळा आम्ही सर्वांनी संपन्न केलेला आहे. याचं मुख्य कारण असं होतं की नानासाहेबांनी या जिल्ह्याला नव्हे आणि या विभागाला जी काही सेवा दिलेली आहे त्याच्यामध्ये एक निष्पक्षपणा, चांगलं कामकाज, उत्कृष्ट कामकाज, त्याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही. पण शैक्षणिक प्रगती, जिल्ह्याचा विकास कसा होईल हा दृष्टिकोन समोर ठेवून नानासाहेबांनी जे काम केलं होतं ती कामाची पावती म्हणून सर्व संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी नानासाहेबांचा यथोचित असा सत्कार समारंभ या ठिकाणी घडून आणलेला आहे. आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा पण दिलेल्या आहेत. आम्ही तमाम धुळे जिल्ह्याच्या वतीने त्यांना पुनश्च शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून सत्कार्य घडो अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. निसर्ग मित्र समिती धुळेतर्फे आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण ज्ञान व रंगभरण स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा सोहळा जिल्हा परिषदेच्या सभागृहात संपन्न झाला. निसर्ग मित्र समिती धुळेतर्फे आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण ज्ञान व रंगभरण स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला. प्रमुख अतिथींच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रमही संपन्न झाला. त्यानंतर राज्यस्तरीय निसर्ग चित्रभरण स्पर्धेतील राज्यस्तरीय पारितोषिक, विभागीय पारितोषिक, जिल्हास्तरीय व प्राथमिक स्तरीय पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. यात प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, महावीरसिंह रावत, संग्राम पाटील, संतोष पाटील, माजी न्यायाधीश GT देसले आदी उपस्थित होते. बापू आम्हाला बोलून या ठिकाणी आमंत्रित केलं, पण कार्यक्रमाची रूपरेषा इथं आल्यानंतर कळलं की पूर्ण राज्यामधनं ज्यांनी रांगोळी स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा वनीकरण असेल, सामाजिक काम करण्यामध्ये ज्यांनी भाग घेतला त्या अशा उत्कृष्ट व्यक्तींना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सामाजिक काम करताना, सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं. खऱ्या अर्थानं आनंद आहे की निसर्ग वाढला पाहिजे, झाडं जगली पाहिजे, मोठी झाली पाहिजे. हे फक्त आपण दुसऱ्याला सांगतो, स्वतः ज्यावेळेस करतो त्यावेळेस मात्र कुठेतरी आपण अपूर्ण पडतो. आणि हा आपला निसर्ग मित्र परिवार खऱ्या अर्थानं आम्ही आता एक 4-5 वर्षापासून बऱ्याच कार्यक्रमांना संतोष आबासाहेब असतील किंवा बापूसाहेब असतील बोलवतात. आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला सरांनी सांगितलं की वक्ताही चांगला आहे, भाषण देणं फार सोपं असतं, पण एखादं झाड लावणं फार कठीण असतं. म्हणून आम्ही राजकीय भाषण देऊ शकतो, राजकीय सल्ला देऊ शकतो,
पण या कामामध्ये आम्ही कुठेतरी अपयश पडतो. पण एक बाजू तुमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते, तुमच्यासारखे सामाजिक काम करणारे व्यक्ती ज्यावेळेस करतात त्यावेळेस आम्हालाही मनापासून आनंद होतो की कोणीतरी आपला भाऊ, कोणीतरी आपली बहीण, कोणीतरी आपला सामाजिक काम करणारा व्यक्ती असे सार्वजनिक उपक्रम पुढे नेतो आणि खऱ्या अर्थानं आम्हालाही थोडंसं समाधान वाटतं. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला बोलवून आमच्या हातून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सभापती साहेबांनी अजून एक कुसुमाला पूर्वनियोजित कार्यक्रमात जाण्यासाठी सर्वांची माफी मागून सर्वांच्या वतीने पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक पारधी यांना निलंबित करण्याची मागणी. एड्स डे सप्ताहानिमित्त शहरातून काढण्यात आली जनजागृती रॅली. सुतार समाज महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर विश्वकर्मा भवन येथे बैठक संपन्न. मोहन देसले यांना पदोन्नती मिळाल्यामुळे करण्यात आला सत्कार. आणि राज्यस्तरीय पर्यावरण ज्ञान व रंगभरण स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.